नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम खुसखुशीत खमंग लसूण शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत की हलवाई जी लसूण शेव बनवतात ती एकदम खुसखुशीत का होते, तर त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच ट्रिकने आज आपण लसूण शेव बनवणार आहे। ती अतिशय खुसखुशीत तयार होते। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही चाळणी किंवा गाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं करून चाळून घ्यायचं आहे। चाळल्यामुळे काय होतं, हे पीठ हलकं होतं आणि आपली शेवसुद्धा एकदम खुसखुशीत अशी ही तयार होते। थोडं थोडं पीठ चाळणीमध्ये घालायचं आणि या पद्धतीने चाळून घ्यायचं। चमचा घालून असं फिरवलं म्हणजे बाहेरसुद्धा पीठ उडत नाही आणि वायासुद्धा जात नाही। आता हे पीठ आपण चाळून घेऊ। तर इथे मी सगळं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे। तर आपल्याला शेवसाठी वाटण तयार करायचं आहे। इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं तुम्हाला आवडत असेल तरच घाला आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे पाणी आणि हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने एकदम बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला अगदी थोडं थोडं करून हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने हे गाळायचं आहे। बघा, बराच वरती चौथा राहिलेला आहे। हा चौथा आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे। पुन्हा थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे। आता राहिलेलं मिश्रण आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून एकदम गुळगुळीत असं हे वाटून घेतलेलं आहे। आता हे पुन्हा आपल्याला दाबून दाबून घट्ट असं दाबायचं म्हणजे सगळा अर्क हा गाळला जातो आणि जो राहिलेला चौथा आहे तो तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता। तर ह्या पद्धतीने आपण गाळून घेतलेला आहे। आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर 4 चमचे पाणी आणि 4 चमचे तेल आणि त्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जे हलवाई लोक आहे ती ही ट्रिक वापरतात, त्यामुळे आपली ही शेव आहे ती अतिशय खुसखुशीत तयार होते। आता हे आपण फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, हे सुद्धा मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आणि एकदम पांढरं शुभ्र दुधासारखं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण गाळून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, ही ट्रिक वापरतात हलवाई लोक, त्यांची सुद्धा शेव अशी खुसखुशीत तयार होते। तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरा, तुमची सुद्धा ह्या दिवाळीला शेव सुद्धा अशीच खुसखुशीत तयार होईल। आता जे आपण पीठ चाळून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद आणि इथे जे आपण मिश्रण केलेलं ते मिश्रण आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे। हे सगळं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे पीठ भुसभुशीत असतं, पाण्याचं प्रमाण आपल्याला कळणार नाही। तर त्यासाठी आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवायचं आहे। आता कसं भिजवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे।
तर बघा अगदी थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे. कारण काय होतं, याच्यात ज्या गठुळ्या तयार होतात त्या गठुळ्या सगळ्या मोडल्या जातात आणि व्यवस्थित आपलं हे पीठ एकसारखं प्लेन भिजल्या जातं. खूपही एकदम भस्कन पाणी टाकू नका, नाही तर हे मिश्रण सगळं पातळ होईल आणि तुम्हाला पुन्हा पीठ वाढवावं लागेल. इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये शेव बनवतोय. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. आता एकाच दिशेने आपल्याला फक्त हे घोटून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे. एकाच दिशेने करायचं म्हणजे काय होतं, हे पीठ छान असं हलकं फुलकं होतं आणि शेवसुद्धा आपली खुसखुशीत तयार होते. तर हे पीठ मी 5 मिनिटे फेटून घेतलेलं आणि तुम्ही इथे पीठ बघू शकता, एकदम छान असं मऊसूत पीठ झालेलं आहे आणि हलकं फुलकं झालेलं आहे. आता तुम्हाला कुरकुरीत जर शेव हवी असेल तर यामध्ये तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे, म्हणजे तुमचीसुद्धा शेव ही एकदम कुरकुरीत तयार होईल. आता हे 5 मिनिटासाठी आपण पीठ असंच ठेवून देऊ. तर इथे 5 मिनिटानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे. आता इथे घेतलेलं आहे मी सोऱ्या आणि त्या सोऱ्यामध्ये आपल्याला शेवची प्लेट टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्त लावायचं नाही, अगदी थोडं थोडंच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने लावायचं आणि त्यानंतर जी वरची चकती आहे त्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याने पीठ भरून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं भरायचं. जास्तीचा सोऱ्यासुद्धा बाहेरून खराब होत नाही, चिकट होत नाही आणि आपल्याला सोऱ्या बंद करण्यासाठी सुद्धा जास्त त्रास होत नाही. तर असं थोडं थोडं चमच्यामध्ये घ्यायचं आणि सोऱ्या पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे. दाबून भरायचा म्हणजे कुठेही गॅप राहणार नाही. या पद्धतीने पीठ भरायचं आहे. तर बघा कुठेही सोऱ्या बाहेरून भरलेला नाही. तर इथे सोऱ्या भरून घेतलेला आणि आता आपल्याला सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे. तर इथे सोऱ्या भरेपर्यंत तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मंद करायची, म्हणजे आपल्या हाताला वाफ बसणार नाही. कडेने वेढा सोडत जायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मध्ये वेढा घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला शेव सोडून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. गॅस जर मोठा असेल तर आपल्या हाताला वाफ बसते आणि आपल्याला शेव व्यवस्थित पाडता येत नाही. आता याचे हलकेसे बुडबुडे कमी झाले की त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर इथे बघा हलकेसे बुडबुडे कमी झालेले आहे. आता आपल्याला हलक्या हाताने पलटवून घ्यायचं आहे. तर छान अशी शेव आपली तळली गेलेली आहे. आता याचेसुद्धा हलकेसे बुडबुडे कमी झाले की त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर बघा हलकेसे बुडबुडे कमी झालेले आहे. आता ही शेव आपण काढून घेऊ. बघा या पद्धतीने दोन्ही झाऱ्यांनी अशी वर घ्यायची आणि राहिलेले तेल हे सगळं निथळून जातं. तुम्ही इथे कलर बघू शकता, अतिशय छान असा कलर आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने सगळी शेव आपण बनवून घेऊ. तर इथे आपली खमंग खुसखुशीत लसूण शेव खाण्यासाठी तयार झालेली आहे. तळत असताना अतिशय खमंग असा वास सुटलेला आणि एकदम चवदार अशी ही शेव तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, वेढा अतिशय सुंदर आलेला आणि आपल्याला पाहिजे तेवढाच वेढा आपण कढईमध्ये सोडायचा आहे. तुम्ही इथे शेव बघू शकता, अतिशय छान अशी शेव आपली तयार झालेली आहे. यामध्ये आपण जराही सोडासुद्धा वापरलेला नाही आणि जी मी ट्रिक वापरलेली आहे ती ट्रिक वापरून तुम्ही ही शेव जरूर करून बघा. चवीला अप्रतिम लागते. तर ह्या दिवाळीला तुम्ही ह्या पद्धतीची लसूण शेव जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.